आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिलगिळीस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. होमवर्क चाचणीला काळ्या छातीवरी भोरली
आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू. आठवण येईल तुझी तू परतून येशील का, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. अभ्यासाच्या नावात खोटा बोललास, मजा मारला. या ठिकाणी आज आपण सर्वजण सन 2008-9 या शैक्षणिक वर्षाच्या बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर यांचेही मी विद्यालयाच्या वतीनं शब्दसमूहांनी सहर्ष स्वागत करतो. यानंतर कोणताही कार्यक्रम म्हटला तर कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते. या निमित्ताने आपल्या दोनची सूचना आली आहे, त्या सूचनेचं मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो. आपल्या या डॉक्टर निलेश सुभाषचंद्र ब्रह्मेच्या माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक
ठाकूर सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी सर्वांमध्ये त्यांना विनंती करतो. आचार्य बापूसाहेब विजयराव करून यांच्या प्रतिमेचं डॉक्टर निलेश जैन यांच्या प्रतिमेचं HP पाटील सर सुनील पाटील सर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि या कुंदेंदू तुषार हार धवला या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृति देवै सदा पूजिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा सरस्वत्यै नमो नमः. आपल्या या ठिकाणी नाहीये आणि ही शाळा आहे यासाठी ज्यांनी डोनेट केलेलं आहे ज्यांनी शाळा बांधून दिलेली आहे असे स्वर्गवासी डॉक्टर निलेश जैन आणि यांच्या समोर मी ज्या बॅचमध्ये शिकवत होते त्या बॅचचे जयजारी वराडे गिरीदास पाटील अनिल गुंजारी शिवाजी वानखेडे हे सुद्धा आपल्यामध्ये आज नाही म्हणून एक त्यांचं स्मरण आपण या सर्वांना श्रद्धांजलीसाठी आपण सर्वजण उभं राहायचे.
यानंतर आपल्याकडे उपस्थित असलेले आदरणीय सोनवणे सर यांचं स्वागत गोपाळ निगमन पाटील यांनी करावं अशी गोपाळ विनंती करतो. यानंतर आपल्याकडे उपस्थित डॉक्टर निलेश सुभाषचंद्र जैन रमेशा माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक आदरणीय ललित पाटील सर यांचं स्वागत राजेश स्वतः यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आणि सर्वांचे लाडके तुमच्या सर्वांचे लाडके आदरणीय भूषण भाऊ यांचं स्वागत कविता परदेशी यांनी करावं अशी मी काही विनंती करतो. यानंतर आपल्या विद्यालयामध्ये नुकतेच सुरू झालेले वर्ष झालं खाली करा तुम्हाला वाटलं की आता आपली बी थोडी यानंतर आपल्यामध्ये उपस्थित हरिभक्त पारायण आदरणीय परमेश्वर महाराज यांचं स्वागत देखील होणं गरजेचं आहे. यांनी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं स्वागत तुमचं अभिनंदन करतो. कार्यक्रम सुरू करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय DS पाटील सर कार्यक्रम सुरू करतील म्हणजे या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. आजच्या या 2008-9 या वर्षाच्या स्नेह संमेलन या ठिकाणी आयोजित केलं. त्यानिमित्त मी सर्वांचं सर्वात अगोदर सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्या कल्पनेतून ज्यांनी आयोजित केला त्यांचंही स्वागत करतो, अभिनंदन करतो. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय राजपूत सर, चेंदारे सर, तिरके सर, सोनवणे सर, भविष्कर सर आणि उपस्थित सावकारे सर, सर्व सहकारी मित्र 2008-9च्या बॅचचे
ते पुन्हा एकदा या ठिकाणी आपण अनुभवावं. तुकाराम महाराजांसारखा माणूस जगद्गुरु उपाधी त्यांच्या बरोबर जोडली. ते म्हणतात लहानपण दे ग देवा. तर प्रत्येकाला पुन्हा या लहानपणात जावंसं वाटतं आणि तो क्षण आज पुन्हा या ठिकाणी आला. तर त्याला इंग्लिशमध्ये आपण गेट टुगेदर म्हणतो. तर आपले काय नेमकं हे तर सर्व मित्र सहकारी सारखे लोक आहेत त्यांना बोलवून आपण अनौपचारिकपणे भेटणं, गप्पा मारणं आणि वेळ घालवणं हा त्या मागचा प्रांजळ हेतू आहे. की हा एक सामाजिक मेळावा सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे याचा उद्देश फक्त आनंद घेणे एवढाच आहे. कारण बालपणच असं असतं की मी तुम्हाला सांगितलं की तुकाराम महाराजांसारखा माणूस की ज्याला पुन्हा जगद्गुरूची उपाधी मिळाली ते तो माणूस जर म्हणतो की पुन्हा बालपण देवाकडे काय मागेल तर बालपण मागेल. तर त्या बालपणीच्या आठवणी असतात त्या प्रत्येकाचे डोळे पाणवणाऱ्या असतात, आनंद देणाऱ्या असतात. आपल्या जे बालमित्र आहेत त्यांचा सहवास, जे जुने मित्र आहेत त्यांनी एकत्र यावं आणि आपल्या जीवनातले जे जुने प्रसंग आहेत की ते आपल्याला कुठेतरी अंतर्मनात डोकायला लावतात. आपल्या आठवणी आपण एकमेकांचे घेतलेले नाव. तर त्यामुळे आपलं जे नातं आहे मैत्रीचं ते घट्ट होतं. आपण शाळा ग्रामीण भागातली त्यामुळे मुलं तर सगळे जाऊन समजा की पंचक्रोशीतलेच मुलं आहेत. पण मुली मात्र लांब लांब असतात. त्यांचं मात्र भेटणं होत नाही आणि या निमित्तानं त्यांचं भेटणं होतं आणि आपला भूतकाळ त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. त्याचप्रमाणे बालपणामध्ये आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत, आपले जे भांडणं झालेले आहेत किंवा आपल्याला एखाद्याने सहकार्य केलं, या सर्वांची पुन्हा आठवण होणं, आपल्या जीवनातली जी प्रगती आहे, दुःख आहे, सहवास आहे, या सर्वांची आठवण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं की आपले जे गुरु आहेत ते पण या कार्यक्रमामध्ये असतात. तर साधारणतः आपल्याला जर का आपण बऱ्यापैकी शिक्षण घेतलं तर आपल्याला आयुष्यामध्ये 3 स्टेपमध्ये गुरु मिळतात. त्यातले प्राथमिक शाळेतले असलेले गुरु, माध्यमिक शाळेतले असलेले गुरु आणि त्यानंतरचं जे आपलं पदवी आहे त्या काळातले गुरु. तर गुरु सारखा असावा, पाठीराखा दयाचा लेखा गुरुतरी अशी म्हण आहे. आपलं पहिलं गुरुतरी आपले असले तरी या जगाचा परिचय आपल्याला गुरु करून देतात आणि सर्वात आपल्या प्राथमिक शाळेमध्ये जे आपले गुरु होते ते मात्र आपल्या कायम लक्षात राहतात की जे आपल्या जीवनाचा पाया भक्कम करतात. बघा कळसाला तर आपल्याला केव्हाही दर्शन देता येतं, परंतु त्या मंदिराची जी पायरी आहे ज्याने या पायरीला वंदन करणं हे आपल्याला हवं असं वाटतं. तर ज्याने आपल्या शिक्षणाचा पाया घातला, लहानपणामध्ये किशोर वयामध्ये आपल्या पंखांमध्ये ज्ञानाचं बळ भरलं, अशा शिक्षकांची आठवण आपल्याला निश्चित येते. की काही शिक्षक नोकरी संपून गेलेले असतात. माणसाला शिक्षण हे कधीच आयुष्यभर चालत असतं, परंतु जे शिक्षक आपल्याला लहानपणी भेटतात, सर्वे नोकरीत लागलेला तो कलेक्टर असेल कोणी असेल, तो ज्या दिवशी रिटायर होतो त्या दिवशी तो माझी कलेक्टर होतो, माझी तहसीलदार होतो, परंतु शिक्षक हा माझा कधीच माझी शिक्षक होत नाही. जेव्हाही आपल्याला शिक्षक भेटला तर हा माझा शिक्षक आहे, माझी होती तो. त्याचा आणि आपले कौटुंबिक नातं असतं
आणि त्या नात्याला उजळा देण्याची ही जी वेळ आहे ती आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा याविषयी वाटतंय का आपण भेटलो पाहिजे. खूप धकाधकीचं जीवन आहे सध्या, माणसं खूप धावतायत, कोणाकडेच वेळ नाही. एक हिंदी शायर म्हणतो की पहिले समय सभी के पास था, घड़ी एक आदमी के पास थी, अब घड़ी हर एक के पास है लेकिन समय किसी के पास नहीं है. वेळ कोणाकडेच नाहीये, आपल्याला जायचं कुठे तेही माहिती नाहीये. म्हणून वेळात वेळ काढून यांनी हे नियोजन केलं त्याचं मी पुन्हा अभिनंदन करतो. एवढ्या लोकांना भेटणं बऱ्याच दिवसापासून आपला काय शाळा चालू असताना चालला होता. सर आपलं गेट मागच्याही वर्षी ठरलं होतं वाटतं तुमचं की सर मला गेट टुगेदर घ्यायचंय. एवढ्या लोकांना जमवणं एवढंच आहे नाही. तर त्या समस्या असतात मुलींच्या, त्यांना एकत्र आणणं ही खूप मोठी म्हणजे घरचं काम सोडूनच करता येते. त्याला आपल्या ग्रामीण भाषेत म्हणता घरचं सोडून द्या मामाच्या बकऱ्या चारा, तसा तो वेळ आहे. तर शिक्षक हा कधीच माजी होत नसतो. शिक्षकाचं स्थान हे आपल्या हृदयामध्ये घट्ट असतं, ते वृद्धिंगत होत असतं. आणि हे जे नातं आहे स्वच्छ सुंदर नातं आहे. त्याचप्रमाणे आपली बालपणची जी मैत्री असते ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर असते. आपले जे जिवलग मित्र असतात, ज्या मैत्रिणी असतात, त्यांचा सहवास आपल्याला या म्हणजे जवळजवळ तुम्ही काही मुली तर पहिल्यांदाही भेटले असतील, आम्हालाही काही मुलं पहिल्यांदा भेटले. तर या जो आनंद भेटतो त्याची कल्पना करण्यासारखी असते. जरी शाळा एक दोनाक्षरी शब्द असला तरी त्यामध्ये पूर्ण विश्व सामावण्याची ताकद या दोन शब्दांमध्ये आहे. आणि ते क्षमता निर्माण करून देणारे शिक्षक तुमच्या पुढे आहेत. म्हणून जीवनाच्या कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यावर सोबत असणारे हे जे मित्र आहेत, जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण सर्व सोबत होतो. आज कदाचित वेगळे असतील, परंतु ही जी मैत्री आहे, ही जी मैफिल आहे, ती पुन्हा आली पाहिजे, ती जुळली पाहिजे. ती जुळली की आपले जे दुःख आहे सर्व विसरून जातो आपण. जीवन आलं तिथे या अडचणी येतच असतील, ते विसरण्यासाठीच हा प्रसंग आहे. ज्याने तो घडवून आणला तो खरीच कौतुकास पात्र आहे. तर आकडे केव्हाही उडून जातात आणि बऱ्याच काळाने जेव्हा भेटतात तशी आपल्या मनाची अवस्था होते. भेटल्यानंतरचा जो आनंद आहे तो अविस्मरणीय असतो. तर मला आयोजनाला खूप म्हणजे कार्यक्रमाला उशीर झाला, मी तुमचा काही फार वेळ घेतली. तर असा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांचं पुन्हा मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. मानवी भाषेमध्ये सांगितलं की विद्यार्थी आणि शिक्षकाचे नातं काय असतं. विद्यार्थी हा शिक्षकाला कायमस्वरूपी आपल्या लक्षात ठेवत असतो. असे अनुभव मला नेहमी येत असतात. विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामधला एक छोटासा किस्सा मला सांगतो. बघा, या ठिकाणी मुलं कितीही शिक्षकावर चिडले तर आमची शिक्षकांची भूमिका ही त्यांना घडवण्याचीच असते. आम्हाला त्यांचा राग येत नाही अजिबात. तर त्याच्यावर तुम्ही ओळखता आपला सुरेश पाटलांचा मुलगा आहे नयन म्हणून. तर तो किस्सा असा आहे, तो 8वीला झाला होता आणि आपल्यामध्ये गरुड सरनी आहे. गरुड सर नयन सुरेश पाटील. तर गरुड सर त्याला थोडं हे केलं असेल, मग तो गरुड सर इतका रेट झाला आणि तुम्ही ती भाषा बोलला सरांना. पण सर काही नाही, शांतच होते. तुझ्या का बापाची शाळा आहे ना असं तसं. मग सरांना त्याला राहायचं, तू जा मग दप्तर घेऊन दाखला घेऊन जा असं म्हटलं सरांना. दप्तर घेऊन जा घरी. मग रडत गेला तो घरी. एकदम संतापी पोरगा, खूपच संतापी. त्याच्यानंतर मग DS पाटील सरांनी आम्ही चाललेला असताना तो दिसला अचानक. आम्ही सांगतोय त्याला DS पाटील सरांनी नाही असं बोलायचं नाही, आपले मुख्याध्यापक आहे असं तसं. तो आम्हाला बोलला तुमची विपार मध्ये झाल्या बाबा तुम्ही काय लग्न जाता ठीक आहे बरोबर जाय म्हटलं. आणि तो आता एवढा शांत झाला, तो आता कॉलेज करतो आणि आला की आमच्या हातात आले तो सर एकदम आणि इतका नम्रतेने बोलतो. वय असतं
सुद्धा आमचं छान गेट टुगेदर आहे. यानंतर मग आता लेडीज फर्स्ट घ्यायचं का जेंट्स घ्यायचं तुम्हाला सुद्धा तुमचं बरोबर व्यक्त करायचं आहे. आता बघा आम्ही आमचे किस्से सांगतोय तुम्हाला. देशपांडे सरांचे सुद्धा त्यांचं विद्यार्थी बरोबर झाल्यानंतर शिक्षक बरोबर घेणार आहे. विद्यार्थी बरोबर त्यानंतर शिक्षक बरोबर आणि नंतर महाभारत आपण कार्यक्रम संपवणार आहे. आता विद्यार्थी बरोबरमध्ये तुम्ही लहानपणी सरांच्या शाळेमध्ये सर असतील, निकरे सर
अजून बाकीताई पण आहेत. राजपूत सरांनी उल्लेख केला माघारी. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मित्रमैत्रिणींनो, ही शाळा उभी करायला स्ट्रगल केला आहे शिक्षकांनी. ही विना अनुदानित शाळा होती. इथे 1 रुपया पगार नव्हता कोणत्या शिक्षकाला. गरुड सरांपासून सगळ्यांना भूषण बोलत होता. 4 ते 5 वर्षानंतर पगार चालू झाला सगळ्यांना. तरी ते रेग्युलर येत राहिले, शिकवत राहिले. ते चालले गेले नाही की आम्हाला पगार नाही, आम्ही शिकवत नाही. तसं नाही, त्यांनी ही शाळा उभारायला त्यांची मेहनत आहे, त्यांचं रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यांनी. आणि तेव्हा ही शाळा ग्रँटेड झाली, 100% ग्रँटेड झाली. आणि मी सुद्धा आधी माझी शाळा पेटावत होती, तिथे सुद्धा मी सरांसारखंच 5 वर्ष मी पगारी काम केलेलं आहे. तिथून माझी बदली पण इथे झाली. एस टी पाटील सर आहे, त्यांच्या जागेवर मी आलेलो आहे. सर त्यांचा प्रॉब्लेम आला, सर तिकडे गेले पेटावतला आणि दादांनी सांगितलं सर तुम्ही विटनेरला जा म्हणे. म्हटलं ठीक आहे दादा, काही अडचण नाही. मग मला तुमचं गाव पाहायला मिळालं आणि खूप छान गाव आहे, सगळे विद्यार्थी चांगले, तुम्ही सगळ्या गावातून आम्हाला सगळं सहकार्य असतं. या बाकी नाही. माझे नाव भक्ती दिनकर. मी चाकण येथे राहते. पुण्यात चाकण येथे राहते. माननीय मुख्याध्यापक आदरणीय सर्व शिक्षक यांचे मी स्वागत करते. आम्हाला मी इथं 7वी 8वी 9वी 10वी 4 वर्ष शिकली. 7वीचं मला एवढा आठवत नाही, सोनवणे सर यांचं आठवत नाही. पण हायस्कूलचे PS पाटील सर आम्हाला इंग्लिश शिकवायचे, खूप छान शिकवायचे. गरुड सर नाही, गरुड सर मॅथ शिकवायचे, पण मी खूप घाबरायचे गरुड सरांना. त्यांच्या क्लासमध्ये त्यांचं लेक्चर असलं तर मी बोलायचंच नाही कोणाशी, एकदम शांत बसायची. ते सर जोरात मारायचे खेळायचे. आणि SP पाटील सर तर लई शांत होते. त्यांच्या विषयात मला मॅथ जास्त येतच नव्हते. मला सारखं बोलायचे तुझा भाऊ खूप हुशार आहे, गणितमध्ये तू का अशी आहे, मला जास्त गणित येत नव्हतं. SP पाटील सर आणि SD पाटील सर इंग्लिश शिकवायचे आम्हाला. छान होते SD पाटील सर. स्पेलिंग पाठ करायला लावायचे. माझा रोज पाठ असायचा, पण माझं पाठ आता घ्यायचेच नाही. त्यांना माहीत होतं की बाकीचं पाठ असतं कधीच घ्यायचे नाही. आणि राजपूत सर मराठी शिकवायचे. राजपूत सर पण खूप छान शिकवत होते. पण जेव्हा नाही घातल्या तेव्हा रोज आम्हाला मार्केट साईडला करून अजून तुमच्या वेळेचे ते आम्ही नवीन आले, ललित पाटील सर, मी तायडे सर, आम्ही नवीन आहे. त्या जागेवर होता तेव्हा मला अशी शाळा नव्हती, पण आम्ही छान शिकले. त्या शाळेमध्ये पण खूप छान आमच्या सरांनी, सगळ्या शिक्षकांनी आम्हाला छान शिकवलं. आणि आज माझी पार्टनर, बँच पार्टनर इथं नाही, मला ते दुःख जास्त आहे. ती पाहिजे होती चैतन्य वगैरे, ती खूप मोठ होण्याची तिची इच्छा होती, खूप शिकायची इच्छा होती तिची, पण तिच्या घरच्यांनी तिला शिकवलं नाही. तिचं लग्न करून दिलं नव्हतं. माझी बेस्ट फ्रेंड होती, ती पाहिजे होती मला त्याचं तिचं राहिले असते खूप आनंद होता. SP पाटील सर, SD पाटील सर जे सोडून गेलेले ते सगळे इथं राहिले असते, अजून खूप आनंद झाला असता. पण माझी बेस्ट फ्रेंड चैतन्य मराठीला मी खूप मिस करते. बस एवढं बोलू शकतो. धन्यवाद ताई. ताईंनी त्यांचा अनुभव मांडलाय. यानंतर कोण बोलणार आहे? पहिला कविता राजपूत, तुमचं नाव येत आहे वारंवार. चला. माझं नाव कविता नंदन परदेशी आणि सासरचं नाव कविता कनकर राजपूत.
आमच्याकडे स्पीड
आणि ज्यांचे इमानदारी हे म्हणायचे ज्यांची इमानदारी नाही त्यांचे भाई आमच्या त्या गावात होती सगळ्या आणि आम्हाला एक पत्र जवळ होता ज्यांची इमानदारी नाही त्यांनी बाहेर या सर एकही मोठा सुद्धा त्यांच्या लाठी लागला पण सर तेव्हा समजलं की शिक्षा आणि शिक्षण यांचं लय महत्वाचं योगदान आहे पण आज वाईट वाटतं ती छेडी काढून गेली ती छेडी पाहिजे होती कारण की आज शिस्त हे म्हणायला तर आम्हाला काम करताना तर शिस्त फक्त नाव ठेवण्याने पण ती छेडीचं योगदान होतं मी तर म्हणतो सरांच्या हातामध्ये काय छेडी पाहिजेच होती आणि आताही पाहिजे होती तर बोललो छान सरांनी गोपाल बरोबर व्यक्त केलं छान सांगितलं शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांबद्दल छडी पाहिजे होती पण आम्हाला आता आम्ही पण जास्त शिक्षा करत नाही मुलं सांगता मी खूपच तुम्हाला जो अनुभव सांगितला आम्हाला अक्षरशः शिवी काय करतात पण आम्ही काही बोलत नाही आम्हाला घडवण्याचं काम आहे फक्त त्यांचं तेच मुलं नंतर सुधारतात सुधरून 2-4 वर्ष ज्यांना कळायला लागलं की ते बरोबर आमच्या जवळ येतात सर खूप तुम्ही मार्गदर्शन चांगलं केलं म्हणजे आम्ही जर त्यावेळेस त्यांना विनाकारण त्यांच्या भावना दुखवल्या असत्या तर आज ते विद्यार्थी म्हणजे भटकलेच असते पण त्यांच्या भावनाही दुखावं लागत नाही आणि त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांना अभ्यास आम्हाला आता करून घ्यावा लागतो आता ऍक्टिव्हिटी भरपूर करतो आता पहिल्यासारखं राहिलं नाही की हे पाठ करा नाही करा ऍक्टिव्हिटी प्रत्येक इंग्रजी म्हणा मराठी म्हणा ऍक्टिव्हिटी भरपूर आल्या आहेत आणि त्याला आपण फिलिंग द ब्लँक्स वगैरे असे 4 पर्याय त्यामध्ये विद्यार्थी 20 मार्क शिक्षकाकडे असतात आता पूर्वी 100 मार्काचा पेपर व्हायचा 20 मार्क आम्ही दिले म्हणजे बराचसा तो त्याच्यावर पास होऊन जातो त्याला 15 मार्क लागतात फक्त पासिंगसाठी 35 जर म्हटले तर 20 आमचे 15 त्याचं रायटिंग 80 पैकी होऊन जातं इझी होऊन जातं त्याच्यामुळे आता मुलं मी काही जास्त नापास होत नाही आणि मात्र जे हुशार विद्यार्थी आहेत ते चांगला स्कोर मात्र गाठत राहतातच जवळपास मागच्या वर्षी 87चा आमचा पहिला शरद ठोंबरे होते आमचे इथे त्या बॅचचे तर त्यांचं सुद्धा रेकॉर्ड तुटलेलं आहे आता मागच्या वर्षी 87.63 मिळून अशी मुलगी आलेली पुढे त्यांना 87% होते शरद ठोंबरे यांना 88 का आणि आमच्या 88 वाली मुलगी आहे मागच्या वर्षी त्यांचं एक रेकॉर्ड तुटलंय म्हणजे एवढा स्कोर काढणारे मुलं सुद्धा आहे जरी आमचे मार्क असले तरी ते मुलं त्यांच्या मनाने पेपर सोडवतात बोर्डाचा आणि पुढे जात राहतात म्हणजे आपल्या शाळेची क्वालिटी तर क्वालिटीच आहे मात्र तुम्ही आजूबाजूच्या शाळेत पहा वडलीला जा वावडता जा पळास खेळायचा आहे स्टँडर्ड तिथे सेमी सुद्धा आहे आपल्याकडे सेमी नाही तर आपला म्हणजे स्टँडर्ड वाढलेलं आहे यानंतर मुलांमधून अजून पुणे राजू भाऊ नमस्कार मित्रांनो माझं नाव राजू सुभाष विटनेर मी विटनेरलाच आहे मी शेतीत बघतो माझी असं नाही की मी पुढे स्ट्रगल नाही केलं हा स्ट्रगल केलं पुढे सक्सेस पण झालो पण असं नाही की मी शेतीच करतो शेतीलाच आवड आहे शेती प्लस मी माझा उद्योग उभा केला आहे एक दूध सेंटर म्हणून चालू केलं वेगळं त्यानंतर मला सरांनी जर शिकवलं त्याप्रमाणे मी माझं याच्यात स्ट्रगल केलं मी विप्रो विप्रोला मी एक बॅक ऑफिस म्हणून शिपाई म्हणून 2003 झाली माझी 81 एकटा मी DS मध्ये सरांच्यामध्ये एक टप्पा झालो होतो फक्त मला एक चांगली हिंदी यायची त्यावेळेस मी ते हिंदीमुळे एक टप्पा झालो होतो 81 बोलून आणि तुम्ही मला जागा मिळाली होती परंतु मी थोडंसं एक आवड नसल्यामुळे मी ते सुद्धा सोडलं त्यानंतर मी मुंबईला मेट्रो जंक्शनला सुद्धा काम केलं असं नाही की तिथे पण मी असं मी कोरोनामुळे घरी मला जायची इच्छा झाली आणि गेलोही नाही असं नाही की मी स्ट्रगल नाही केले परंतु मला तिथे जायचीच आवड नाही मला एक गाव सोडायची इच्छा नाही पण सर मला माझं गाव सोडायची इच्छा नाही गाव सोडून गेलो की मला काय येते आणि मी तिथे गावात बरं आहे असं वाटतं मला कधीतरी की आपलं गाव बरं आणि तसेच की आमचे शिकवणे सर श्री गणेशने बोलले की आणि सर आम्हाला स्पेलिंग शिकवायचे असं स्पेलिंगबद्दल पण बोललं फार झालं की स्पेलिंग सुद्धा चुकायचं सर आम्हाला काठी घेऊन बिरी करून मदत घ्यायची तरी सुद्धा आमच्या पाठ करायचं मी सर समोर आले की आम्ही ऑटोमॅटिक
सरांनी ते शिकवलं मला रिक्वेस्ट समजलं तिकडे तू समजलं रिक्वेस्ट तुला समजलं रिक्वेस्ट त्याच्यावर मी त्याच्यावर पास झालो. धन्यवाद सर. तुम्ही मला पहिल्यांदा बोलतोय तुम्ही आजपर्यंत बोलायला नाही. धन्यवाद सर. खूप छान आणि थोडक्यात त्यांनी आपलं बरोबर त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आणि सर्व शिक्षकांबद्दल सुद्धा माहिती सांगितली. स्वतः कसे घडले शिक्षकांमुळे ते सुद्धा त्यांनी सांगितलं. धन्यवाद. यानंतर अजून गोपाल पितांबर पाटील कोण आहे? या जळकेचे आपण पाटील मी 2017 पासून भारतीय कार्यरत आहे. 2 वर्ष सर्व्हिस झाली. ते त्यांनी हो आपल्याला इंग्लिशमध्ये शिकवलं. यात आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना ते इंग्लिशचाच मला फायदा झाला. त्यामुळे त्यामध्ये ते इंग्लिशमध्ये मेहनत घेतली. त्यामुळेच मी इंग्लिशमध्ये मला चांगलं करू शकतो. कारण आपलं टोटल वर्किंग इंग्लिशमध्येच असतं. त्यामुळे नेहमीच मला एस टी पाटील सरांची खूप आठवण येते. त्यावेळेस 3 वर्ष मेहनत घेतली म्हणून आता एवढ्या चांगल्या प्रकारे मी करू शकतो. आणि स्पोर्टचं सांगायचं झालं तर राजपूत सरांनी आम्हाला त्या थोडंफार स्पोर्ट्स शिकवायचे. तुम्ही स्पोर्ट्समध्ये चांगल्या प्रकारे आणि हिंदी आम्हाला शिकवायचे. आणि हिंदी पण आम्हाला म्हणजे मराठी काहीच नाही, हिंदी आणि इंग्लिशमध्येच काम करावं लागतं. पण 1ली ते 7वी असताना मी इंग्लिश नव्हतं. पण 8वी 9वी आणि 10वी हे 3 वर्षात हिंदी आणि इंग्लिशमध्ये शिकलो. त्याचाच फायदा मला आला आहे. तो उपाय माझ्या सर्व्हिसमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे माझ्या सर्व्हिसचं प्रोग्राम आहे. जास्त वेळ नाही घेत सर्वांना बोलायचं आहे. धन्यवाद गोपाल. यानंतर राजेश पाटील. चला राजेश पाटील या. भाषणामध्ये आलेला नाही, कधी बोललेला नाही, कधीच बोललेलं नाही. आजपर्यंत आज बोलतोय ते मला माहिती नाही कसं बोलतोय. तर ते ऐकून घ्या ना जसं बोलत असेल. आपल्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी जे प्रयत्न केले तेव्हा आले सर्वांचे स्वागत आहे. शिक्षक महोदय, कर्मचारी व अध्यक्ष महोदय त्यांचे स्वागत आहे. बोलत तर नाही घरी पण काय बोलायचे समजत नाही. तर त्या ग्रुपमध्ये मी ॲडमिट झाला. त्याच्यामुळे कळलं की ॲडमिट कधी व्हायचं नाही ग्रुपमध्ये मला दुसरं ॲडमिट करण्याचा असेल. यांची कोणाची इच्छा असेल ग्रुपमध्ये ॲडमिट करायची
घ्या भाषण दादा सगळ्यात शेवटी एक द्या. एक साथ बरोबर सावधान. एक नाम आजच्या निलेश जैन माध्यमिक विद्यालय शिक्षण संस्थेला जळगाव सन 2008 ते 2009 स्नेह संमेलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल सर, आमचे सर्व शिक्षक मित्र, माध्यमिक शिक्षक मित्र आणि जावईगण आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी मैत्री मित्र, आपण जर हा कार्यक्रम यशस्वी केला, यामागे आपण समोर असलेले ज्यांनी चांगलं कर्तृत्व केले त्यांचे स्मरण म्हणून आपण फुलांच्या हारांना अर्पण केलेले. तर माडी ज्याप्रमाणे ते फुलासाठी हा बांधून जमा करून एकत्र करतो, तसं त्याप्रमाणे तुमच्या संघटनेतून वेगवेगळ्या प्रकारच्या गावाहून सर्व विद्यार्थिनी एकत्र होऊन हा एक आपली फुलांची माळ तयार करतो आपण. त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी सर्व एकत्र हे कार्यक्रम करण्यासाठी उपस्थित राहिले आणि कार्यक्रम सादर करीत आहे आपण. तर यामध्ये संघटनेला किती महत्त्व आहे. जर एकट्या मुलाने किंवा एकट्या फुलाने माळ तयार झाली नसती किंवा हार तयार झाला नसता, म्हणून आपल्यामध्ये संघटन हा मूल महत्त्वाचा आहे. कारण संघटनेशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या गावात येऊन त्यांचे जे महत्त्वाचं काम असेल ते सर्व बाजूला सोडून त्यागाची भावना मनामध्ये ठेवून सोडून या ठिकाणी उपस्थित राहून तसं या प्रत्येक फुलाने सुद्धा त्याच्या त्याग भावना सोडून माळ बनण्यासाठी तयार झाले. तसंच यामध्ये कोणी सुईकोरा घेऊन फुलांची माळ तयार करतो आपण, त्याप्रमाणे तुमच्यातील एखाद्याने सुई आणि दोरा होऊन या सर्व मुलांना म्हणजे मुलांना एका माळेत आणलं, त्यामध्ये तुमचा दिसून येतो. त्याचप्रमाणे हे फूल आपल्याला आता टवटीक दिसत आहे, तुम्ही पण सर्व टवटीक दिसत आहेत, परंतु या फुलांचं अस्तित्व काही काळाने नष्ट होणार आहे. तसं आपलं सर्वांचं अस्तित्व, तुम्हा सगळ्यांचं अस्तित्व हे क्षणभंगूर आहे. त्यासाठी आपण आपल्याला जी परमेश्वराने जीवदान दिलं आहे त्या वेळेचं महत्त्व जाणून आपण सर्व जण आनंदित आणि उत्साहित राहणे, जीवनामध्ये आलेल्या संधीचा चांगला उपयोग करून घेणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे चांगलं मित्र मंडळ काय जे असेल त्यांच्यामध्ये राहून आपला आनंद द्विगुणित करायचा असतो. त्याचप्रमाणे मी आता तुम्हाला सांगेन, तुम्ही सर्व 30च्या वरचे लोक आहेत. आता तुम्हाला जास्त शिकवण्याचं सांगून काय उपयोग नाही, परंतु आता पुढील जीवनात कसं वागावं याबद्दल मी 2 शब्द सांगतोय. तर मुख्य म्हणजे आपलं शरीर आणि मन हे चांगलं राहण्यासाठी पहिल्यांदा आपला आहार व्यवस्थित पाहिजे. जसं आपण जेवण करणार तसं आपले विचार. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे. आता तुमच्या सरांनी मला सांगितलं की बाबा माझ्या माणसाला अटॅक आला. वयाचं बंधन नाही, काम करणार आहे, जाड आहे, बारीक आहे, काय आहे त्याचा काहीच संबंध नाही. ज्याची वेळ येईल तेव्हा तो जाणार आहे. परंतु आपण जर काही काळजी घेतली समजा, तर आपल्याला जो आपला काही आजार आहे किंवा काही आपल्यावर काही संकट येणार आहे तर त्यातून आपली काहीशी का होईना परंतु ते पुढे लोटलं जातं आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा जीवनाचा आनंद घेता येतो. म्हणून मी सांगतो मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपण फॅशन आणि व्यसन या 2 गोष्टींना रामराम करा असे मी या संमेलनाच्या वतीने सर्वांना सूचना करतो. आणि माझं जे पटलं असेल ते घ्यायचं, जे पटलं नसेल ते सोडून द्यायचं आणि सर्वांनी पुढील जीवनामध्ये आनंदी राहावं. धन्यवाद सर. यानंतर सपकाळे सर आपलं बरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल सर तसेच आपल्या शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे आपलं स्नेहसंमेलन आहे, स्नेहसंमेलन जे आहे हे मागील आठवणींचा उजाळा, मागील आठवणींचा आपण उजाळा द्यायचा आहे. तर तुमची जी क्लास होती 8-9ची ती मला वाटतं माझ्या काळात म्हणजे मी होतो त्या टायमाला, पण माझ्याकडे तुमचा वर्ग नव्हता. माझा वर्ग दुसरा वर्ग 6 महिने मग त्याच्यामुळे परिचय जरा कमी वाटतो मला. पण माझी जी शिस्त होती, तुम्ही ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस तुम्हाला कळत नाही. अगदी लहान होते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिलीमध्ये येतात त्यावेळेला न कळत तुम्हाला काही शिकवलं, मारलं जातं, तुम्हाला शिस्त लावली जाते, ते मराठी शाळेमध्येच लागतं. आणि गुरु हा मराठी शाळेमधला गुरु हा अगदी आईवडिलांना समान असतो. जसे तुम्हाला आई घरी शिक्षण देते, वडील शिक्षण देतात, तुम्हाला मारतात, जोडतात, ह्या सगळ्या गोष्टी या मराठी शाळेमध्ये शिकवल्या जातात. आणि ते शिक्षण घेऊन तुम्ही पुढे हायस्कूलला येतात. हायस्कूलमध्ये तुमचा मोठा परिचय होतो, तुम्हाला चांगलं कळायला लागतं, तुम्ही मोठे होतात आणि चांगलं की वाईट हे शिकणं हे आपल्या हायस्कूलमध्ये मिळतं. आणि हा जो कार्यक्रम तुम्ही घडून आणला, मला बोलवलं, तुम्हाला सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद टाकतो आणि तुम्हाला पुढील जीवनामध्ये शुभेच्छा देतो. सर्वजण अतिशय म्हणजे तुमचं वय आता सरांनी सांगितलं 30-35च्या घरामध्ये तुम्ही आहात. आम्ही बरेचसे मंडळी आता रिटायर झालेले आहेत, घरामध्ये काय होणार पण आहे. गुरु हा कधी वडिलांसमोर हा कमी नसतो आणि आईवडील सुद्धा कमी नसतात. आईवडिलांची सेवा करा. आणि तुमची जी मुलींना सांगायचं, मुली आता आपल्या घरी नसतात, मुली या सासरी जातात आणि सासरी गेल्यानंतर त्यांना दुसरे आईवडील म्हणजे नवरा पती असतो, त्यांचे सासू सासरे असतात, त्यांना वडिलांसारखे वागा, त्यांना चांगलं प्रेम द्या. आणि माणसांनी सुद्धा आपल्या मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांना चांगलं प्रेम द्या आणि निर्व्यसनी राहा. मुलांनी कसं राहायचं आहे, निर्व्यसनी राहायचं आहे. अजिबात निर्व्यसन म्हणजे करायचं नाही. निर्व्यसनाने माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि जीवन संपण्याची पाळी येते शेवटी. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. नाही बाकी माध्यक्ष भाषण होईल, तुमचा मार्गदर्शन राहील, आयामी कार्यक्रम आणि दास्तरी कार्यक्रम आहे. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपल्या या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष आम्ही राजपूत सर, शिक्षक मित्र आणि जावई वृंद हे पण आलेले आहेत. मी विटनेरला जवळपास 14 वर्ष नोकरी केली. 14 वर्ष 1992 पासून 2006. हॅलो. बऱ्याच विद्यार्थ्यांना मारझोड पण केली, मुलींना पण मारझोड केली. आता त्यामागे आमचा हेतू काही वाईट नव्हता. आपले आई वडील पण आपल्याला मारतात, ते असं पाहत नाही काही मुलगी आहे का मुलगा आहे, बरोबर. मुलगी बी चुकली तर बदलून काढतात. तर त्याचं फलित असं आहे की तुम्ही आज इथे शिकून सोडून आमच्या समोर बसलेले आहे. कमी जास्त असेल, प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही सारखी नसते. बुद्धिमत्ता ही प्रत्येकाची सारखी नसते, परंतु जो आपल्याला मेंदू दिला आहे देवाने तो सगळ्यांचा सारखा आहे, बरोबर. मेंदू जो दिला आहे देवाने तो सगळ्यांचा सारखा आहे, त्याच्यात काही कमी जास्त नाही. पण त्या मेंदूचा आपण उपयोग कसा करतो. 2 विद्यार्थी आहेत, दोन्ही विद्यार्थ्यांचा मेंदू एक सारखा आहे, परंतु एक हुशार आहे आणि एक मोठा आहे. हे कशामुळे, जशी आपला घरातला जो कांदे कापायचा चाकू असतो, त्या चाकूला धार लावली की तो तेज होतो.
एखाद्या वेळेला बोट पण कापून टाकतो त्या, इतका तेज होतो. आणि काही चाकू असे असतात की त्यांना धार लावून सुद्धा, अरे बोट काय कांदा बी कापता येते, बरोबर. तर असं असतं. सांगायचं तात्पर्य एवढं की सर्वांची बुद्धी सारखी नसते. काही हुशार होतात, काही कमी हुशार होतात, बरोबर. तर सगळेच काही नोकरीला लागत नाही. आणि मी तर या मताचा आहे, सगळ्यात देव माणूस जो असेल तो शेतकरी. शेतकऱ्याशिवाय आपलं जीवन नाही. शेती करतो तो देव माणूस. कारण शेती करणाऱ्या एखाद्याने जर काम बंद केलं सरकारी नोकरने तर काही बिघडत नाही. जर शेतकऱ्याने जर संप केला आपण जगू शकणार नाही. तुमच्या घरात पोतभर पैसे आहेत, नोटा आहेत, बंडल आहेत, परंतु ते तुम्ही खाऊन जगू शकत नाही. शेतकऱ्याचा सुद्धा आदर ठेवा. शेतकरी म्हणजे शेती काम करतो बा, याला काही बुद्धी नाही म्हणून हा शेती काम करतो असं नाही, असं नाही. त्याच्याजवळ ती कला आहे. एक दाणा पेरायचा तर 1000 दाणे उगवायची कला त्या माणसाजवळ आहे. म्हणून त्यांचा पण आदर ठेवा, आई वडिलांचा आदर ठेवा, शिक्षकांचा आदर ठेवा. आपल्या मनात इच्छा असेल की मी असा मोठा साहेब व्हायला पाहिजे बा, मी DSP बनायला पाहिजे होतो, मी कलेक्टर बनायला पाहिजे होतो, मी डॉक्टर बनायला पाहिजे होतो. आता बघा तुमचं वय शिक्षणातून पुढे चाललं गेलं. सगळे लक्ष द्या बरं. शिक्षणातून पुढे चाललं गेलं तुमचं वय. आता तुम्ही म्हणजे तसं नाही, शिकू शकतो माणूस, म्हातारा होईपर्यंत शिकू शकतो, परंतु तुमचं वय आता शिक्षणाच्या पुढे चाललं गेलं. तुम्ही परत आपण देवाला विनंती करतो लहानपणी दे का देव, पण तसं काही होत नाही. देव काही देत नाही. आपण आता पुढे पुढे चालले. म्हणून तुमच्या मनातल्या ज्या काही सुप्त इच्छा असून शिक्षणाबद्दल जर राहून गेल्या असतील, जसं मला सांगितलं की DSP व्हायचं, कलेक्टर व्हायचं, तसं पण तुम्ही होऊ शकले का? झाले का? कोणी DSP, कोणी कलेक्टर झालं का? नाही झालं. कोणी डॉक्टर झालं का? नाही झालं. परंतु तुम्ही डॉक्टरचे वडील किंवा डॉक्टरची आई होऊ शकता, तुम्ही कलेक्टरची आई होऊ शकता, कलेक्टरचे वडील होऊ शकता, आहे की नाही. तुम्ही तुमचे जे मुलं आहेत आता, तर त्यांना तुम्ही असं शिक्षण देऊन तुमच्या मनातील किंवा मला हे व्हायचं होतं पण मी ते नाही झालो. आता बघा, माझ्या मनात इच्छा होती की मी मिलिटरीमध्ये जावं, त्याच्यासाठी मी डिफेन्स स्टडी केलं. BA ला डिफेन्स स्टडी होतं. परंतु शिक्षकाची नोकरी लागली, आई वडील, मावशी, आत्या, भाऊ कशाला हे करतो, मिलिटरीत करायला जातो, चांगलं नामलं असलं की कुठं जाणं देणं येणं नाही. टायमावर जाणं, टायमावर येणं, घरनं दार जाऊ नको भाऊ. त्यांनी मन परिवर्तन केलं आणि त्यामुळे मी शिक्षकी पेशामध्ये आलो. असो, वेळ भरपूर झाला आहे. माझ्या बांधवांनी सगळे त्यांच्या भावना व्यक्त केल्या, तुम्ही पण केल्या. आता मी एवढीच प्रार्थना देवाजवळ करेल की सगळं मुली, तुम्ही मुलीच आहात आणि सगळे मुलं तुम्ही मुलंच आहात. सगळ्यांना परमेश्वर सद्बुद्धी देव, तुमचं आरोग्य अबाधित ठेव, तुम्हाला तुमची उत्तरोत्तर प्रगती हो. आमच्या अंतर्मनापासून हीच तुम्हाला देवाला प्रार्थना करून आणि तुम्हाला पण उर्वरित काळासाठी शुभेच्छा देऊन मी 2 शब्द इथेच संपवतो. काही चुकलं असेल तर क्षमा असेल. यानंतर आदरणीय सोनवणे सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. चांगले जेवण करता, व्यवस्थित. जेवण व्यवस्थित झालं ना? स्वयंपाक भाऊ तुम्ही बोलावलं नाही मला.
हा कविताबाई जेवण कसं काय झालेलं आहे? निलोफरताईने उशिरा हजेरी लावली तरी पण चालेल. उशिरा भेटली का? तू पण लेट आलेली. मस्त घरी अजून काही 5 मिनिट जातो म्हणतो दादा. स्पॉन्सर बबलू. एकशे जास्त मार्क डायरेक्ट जास्त वंडू दाखवून हो यार नाही का चालत नसतं. मग कंबरचा प्रॉब्लेम आहे रे. येत आहे का तुमच्याकडे? फिरणं तू आता फिरवतेले सर्व फिरेल जाय मागे आता दिवस हळू हळू मागे GD आणि GP AP SP दिसतंय का म्हणजे VG RB DP GS RM बस कर रे. काहीच नाही आता घेतला बरं खाली व्हिडिओ मस्त आहे. Yeah.
आणि दोघं पण आहात फुलमध्ये